काल आपण 9व्या अध्यायातील ओवी क्रमांक 319 पर्यंत आलो होतो. 319वी ओवी होती, मग मी न पाविजे ऐसे जे पापात्मक पुण्य असे, त्या पापात्मक पुण्यासरिसे स्वर्गा जाती. म्हणजे सकाम भजन पूजन, सकाम प्रार्थना, सकाम जप करून जे लोक पुण्य अर्जन करतात आणि त्या पुण्यामुळे परमात्म्याला लाथाडून, परमात्म्याला बाजूला ठेवून स्वर्गाला जातात. आणि स्वर्गाला जाणं या अशा पुण्यामुळे, त्या पुण्याला माऊलीने पापात्मक पुण्य म्हटलं. कारण की परमात्मा त्यामुळे दूर जातो आणि इंद्रिय भोगांच्या दुनियेमध्ये म्हणजे स्वर्गामध्ये तो जीव जातो. आणि मग आता पुढे स्वर्गाचं वर्णन आहे. जेथे अमरत्व हेच सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी त्रिभुवन अमरावती. जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे कामधेनूची. करण्या सेवा नियुक्ती देवांची, जी भूमी असे चिंतामणीची, बगीचे कल्पवृक्षाची असती तेथे. गंधर्व गाती गाणी तेथे, रंभा रंगे नर्तनी, उर्वशी मुख्य विलासिनी उपलब्ध तेथे. शयनग्रही तेथे मदन, चंद्र शिंपीत असे चांदन, दूत जैसे पवन धावती तेथे. बृहस्पती सारखे ब्राह्मण, देती तेथे आशीर्वचन, पंगतीला असती देवगण रोज अर्जुना. लोकपाल अष्टदिशांचे श्रेष्ठ अशा पदवीचे, अश्व उच्चैश्रवा जातीचे चालती पुढे. हे भोग बहु ऐसे, जे इंद्रिय सुखासरिसे, ते भोगता होत असे पुण्यक्षय. तया पुण्याची पावटी सरे, मग स्वर्गातून खाली उतरे, आणि येऊन पडे माघारे मृत्युलोका. जे वेश्येवर धन संपविती, संपता दारीही उभे न करीती, ऐसी या दीक्षितांची स्थिती काय सांगो. ऐसे मज जे डावलती, पुण्य इच्छून स्वर्ग भोगती, पुण्याची संपता गती, जन्मती मृत्युलोका. मातेच्या उदरात विष्टेच्या संगतीत, 9 मास हाल भोगीत, अडकती भवचक्री. जे स्वप्नीचे बाधन जागता जाई हरपून, तैसे हे स्वर्ग सुख जाण वेदज्ञांचे. अर्जुना वेद रे अभ्यासला, माते नेनता वाया गेला, धान्य सांडून ओपणला कोंडा जैसा. म्हणून मज जाणल्या विन, केवळ वरवर वेद आचरण, ते भवचक्रीच फिरण जाण अर्जुना. मजसी अर्पून प्राणाते, निर्विकल्प होऊन चित्ते, जैसे पोटातील गर्भाते प्रयत्न नाही. जैसे मी वाचून काही, जया मनी ओढ नाही, तन मन धन सर्वथाही अर्पिले मज. ऐशा अनन्य रीतीने तयानी मज चिंतने, मग तयांची सेवा करणे कर्तव्य माझे.
ऐसे शरण मज येता वाहतसे मी तयांची चिंता भार तयांच्या माझ्या माथा आपोआप मग घेणे तयांची काळजी ती जबाबदारी माझी जशी चिंता पक्षिणी माझी पडे पिल्लांची तिने तहान भोग विसरून पिल्लांची ही काळजी घेणं तसे भक्तांचे कल्याण पाहणं कर्तव्य माझे जयांना माझ्या एक रूपतेची आवड पुरवी मी तयांचे ही लाड तयांच्या सेवेस देतो जोड प्रेमाची जो जो भाव मनी धरती मीच करी तयांची पूर्ती धावे मी तयांच्या मदती अहोरात्र तयांची काळजी सारी वाहे मी माझी आशिरी तयांच्या निर्वाहाची जबाबदारी माझ्यावर अन्य अनेक संप्रदाय असती जे मजसी न जाणती ते अन्य देव भजती अज्ञानाकारणे इतर देवतांचे भजन जरी माझेच मी सर्वत्र असल्यानं परी न होई तया ज्ञान माझे स्वरूपाचे वृक्षास्ती खोड फांद्या पाने ते वृक्षाचेच असणे परी पाणी शोषू जाणे केवळ मूळ अर्जुना इंद्रिय 10 दिसती ते एका देहीच वसती परी तयांचे विषय असती भिन्न भिन्न करून उत्तम पाककृती कोणी का कानी घालती फुले का कोणी बांधती डोळ्यांना कधी रस तो मुखाने सेवावा सुगंध तो नाकानेच घ्यावा तसा मी तो भजावा मीच होऊन मज न जाणता भजन ते वायाची गा ज्ञान म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष असावे ये रवी बापंड सुता या भजन यज्ञा समजता मी वाचोनी भोगता कोण आहे मी सर्वांचा आदि अंत परी ते न मला पावतात जे इतर देवा भजतात दुर्बुद्धी कारणे गंगेचे उदक जैसे अर्पिती पितरांच्या उद्देशे भजन तयांचे तैसे सकाम अर्जुना म्हणून हे पार्था ते न मज पाप पावती सर्वथा जी तया मनी आस्था तेथे पोचती मन वाचा इंद्रियान करती ज्या देवाचे भजन मिळती ते तया जाऊन मृत्यू येता अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते जीवत सरली या तयांची पितरच होती का क्षुद्र देवतादी भूते जी तयांची परमदैवते संपूर्ण जीवन भरते उपासले ज्यांना जे दवा मृत्यू घडी आली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली ऐसे संकल्पवशे फळली कर्मे त्यांची जे सर्वत्र मला पाहती सर्वत्र मजसीच ऐकती मनी मजसीच भजती सर्व काळ सर्वांगी सर्वाठाई मीज नमस्कारिला जी करती दान पुण्य जे काही माझेच साठी जयांनी ऐसे अध्ययन केले जे आत बाहेर मीच झाले तयांचे जीवित्व जडले माझे ठाई जे ऐसा अहंकार वाहतात स्वतःस माझे दास म्हणतात सर्व काही ते करतात केवळ माझे साठी जे माझे निकामे सकाम जे माझे निप्रेमे सप्रेम जे माझी या भुली सभ्रम नेनती तुझे मजसाठी ज्यांची शास्त्रे मी जोडे तयाचे निमंत्रे ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज ऐसे जीवन समयात जे मजसी एकत्व पावतात ते मजसीच मिळतात मृत्यू समयी म्हणून मीच जे जाहले माझी या एकत्वा आले जयांनी जीवित्व सांडले माझेसाठी मजसी एकत्व पावणे ती माझी पूजा असणे अन्य कोणाही उपचाराने नाकळे मी
अशा आपण भजन म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय आणि आता पूजा म्हणजे काय असं भगवंताने या डेफिनेशन्स, या सगळ्या व्याख्या इथे दिलेल्या आहेत. पुढची ओवी आहे, विधी यज्ञ आणि दान जप तपादी साधन तया किंमत एका काडीहून जास्त नाही. असं सगळं वर्णन करून लोक जरी इतर देवतांना पूजत असले, विविध विधी यज्ञ दान जप तप पूजा प्रार्थना हे सगळं जरी चालू असलं तरी हे जे काही विविध विधी यज्ञ दान जप तप प्रार्थना पूजा स्तुती आहे, या सगळ्यांना किंमत एका काडीहून जास्त नाही. एका गवताच्या काडीला जितकी किंमत असते तितकी किंमत या गोष्टींना आहे. परमात्म तत्व अनुभूतीच्या बाबत, परमात्म्याशी एकरूप होण्याबाबत, या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या परमात्म्याचं खरं स्वरूप अवगत करून देत नाहीत, परमात्म्याशी एकरूपता प्राप्त करून देत नाहीत. पहा अर्जुना, वेदाहून आहे का कोणी बुद्धिवान, का तोंडाळ शेषाहून असे कोणी. शेष मजन थुरणा खाली दडला, भेद नेती नेती म्हणाला, आणि त्या सनकादिकाला पिसे लागले. तपस्व्याची एक ऐक कहाणी, कोण आहे शंकरावानी. गंगा निघे जी मज गंगा जी निघे मज चरणातुनी वाहे माथा. संपन्नतेचा कळस ऐसी, कोण आहे लक्ष्मी जैसी. श्रिये सारख्या दासी घरी जिच्या, त्या दासी खेळ खेळती घरकुली. तया नामे अमरावती ठेविली. पहा इंद्रादिकी झाली बाहुली त्यांची. त्या डाव जेव्हा मोडतात, इंद्राचेही रंक होतात. ज्या झाडास त्या पाहतात, ते होती कल्पवृक्ष. ऐसे सामर्थ्य जिच्या दासींचे, येथे काही न चालते त्या लक्ष्मीचे. म्हणून मन काया वाचे वरे मजसी. आणि असं जे काही प्रचंड शक्ती असलेली, संपन्नता असलेली ही जी लक्ष्मी आहे, तिच्या दासी आहेत, अशा लक्ष्मीचे देखील माझ्या स्वरूप ज्ञानाबाबत काही चालत नाही, असं इथे माऊलीने नमूद केलेलं आहे. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडून पांडवा. माझे पाय चैपण्याच्या दैवा प्राप्त झाली. ऐसे मीपणा तो त्यागून, पांडित्य आपले विसरून. होता लहानाहून लहान प्राप्ती माझी. सूर्याच्या त्या दृष्टीने चंद्रही पिकाच असणे. मग गर्व त्या काजव्याने करावा कैसा. ऐसे लक्ष्मीचे थोरपण पुरे, आणि शिवाचेही तप न पुरे. तेथे कैसे जाणतील जीव सारे, अर्जुना मजला. शरीरासी तादात्म्य तोडून, मन गुणातीत होऊन. जीव भाव संपन्न कल्याणदायी. मग निस्सीम भाव उल्हासाने, फल भक्तीने मज अर्पणे. स्वीकारी मी ते आवडीने सर्व काही. असं हे सगळं वर्णन माऊली करते. आणि मग मजसी एकत्व न जाणणे, मग वायाची फुले आणि पाने. मज ठाई एक रूप होणे तीच भक्ती. निष्कामते होता गडे मज ठाई एक रूपता. म्हणून सत्वर तू आता निष्काम हो. तू जे जे करशील वा जे जे भोगशील वा हवन करशील यज्ञी जे जे. करशील सत्पात्री दान वा सेवका देशील जे वेतन.
अथवा तपादी अवघे साधन अर्पावे मजसी. हे क्रिया जात अगवे जे होत जात असे स्वभावे ते भक्तिभावाने अर्पावे मजसी अर्जुना. जे जे कर्म करावे ते माझे न म्हणावे ऐसे कर्मी शुद्धी पावावे अर्जुना तू. जसे बीज अग्निकुंडी टाकता संपते ती अंकुरता तैसे कर्मे मज अर्पिता घडे मुक्ती. कर्माचा धरता अभिमान तेथे अहम भावाचे प्रकटन करावे लागे देह धारण मीपणा कारणे. मजसी अर्पिता कर्म संपूर्ण जाती जन्म मरण मग दुःख आणि श्रम टळती अर्जुना. कर्म सिद्धांत जाणणे जन्म मरण टाळणे मनी निष्काम होणे सूत्र अर्जुना. देहासी तादात्म्य तोडता सुखी दुःखी सम राहता स्वप्न सुषुप्ती ओलांडता एकत्व मजसी. तो मी पुससी कैसा जो सर्वभूती साक्षी जैसा तेथे आप भर ऐसा आप पर ऐसा भाव नाही. पुन्हा जे नेहमीचं सूत्र आहे जे वारंवार सांगितलं ते या 3 ओव्यांमध्ये मौलींनी परत सांगितलं की कर्मसिद्धांताची जाण आली पाहिजे. कर्मसिद्धांताची जर जाण आली तर जन्म मरण टळत असतं, मन निष्काम होत असतं. अशा रीतीने मन निष्काम होऊन देहासी तादात्म्य तुटणं, सुखदुःखाशी सम राहणं आणि स्वप्न सुषुप्ती ओलांडणं आणि मग तुर्येशी भगवंताशी एकरूप होणं तुर्येमध्ये, हे जे आहे ही आत्मज्ञानाची प्रक्रिया आहे. ऐसे जे मजसी जाणती अहंकार आपुला सांडती तेच मजसी भजती एकत्वाने. ते वर्तत दिसती देही एकत्व पाहून मज ठाई मी तयांच्या हृदयी समग्र असे. संपूर्ण वृक्ष जैसा बीजातच असे लपलासा त्या बीजा वृक्षात ऐसा संबंध आमचा. अंतरी आम्ही अभेद केवळ नाम रूपाचा भेद नाम रूपास जाणे छेद रहस्य अर्जुना. जसे अलंकार उसने स्त्रियांनी समारंभी घालणे तैसे यांचे देह धरणे जाण अर्जुना. सुगंध जाता वाऱ्या पाठी केवळ फूल राहे देठी तैसे प्रारब्ध भोगण्यासाठी धरती देह. अहंकार अवघा सुटता मजसी एक रूप होता त्यांची माझी एकात्मता अखंडित. मजसी एकत्व जो पावे त्यासी न लागे शरीर धरावे ऐसे सर्वांनी सुटावे जन्म मरणातून. पूर्वी वाईट जरी आचरण असे ना का तो दुर्जन तो मजसी एकत्व पाहून मुक्त होई. जे माझी भक्ती करती अंती तया उत्तम गती ते मजसीच पावती आयुष्य सरता. आधी जरी वाईट वागला पण नंतर जो सुधरला तो महापुरातून वाचला अर्जुना जसा. किनाऱ्यावर येता बुडण्याची संपली शक्यता तैसे माझी भक्ती करता कल्याण होई. तो दुराचारी जरी होता पण मनी पश्चाताप प्रकटता होई सर्व पापातून मुक्तता त्याची अर्जुना. ऐसा पश्चाताप होता पापांचा ढीग संपता तया अंगी पवित्रता प्रकटे अर्जुना. तयानेच वेद अभ्यासिला तोच तपाठाई तपला अष्टांग योग बा अभ्यासिला तयानेच. ऐसी आस्था मज ठाई ठेवता संपती कर्मेती सर्वथा मग पाहतो पार्था मीच होई. ऐसे मनबुद्धी सांडता मनी निष्काम होता ऐसे मनबुद्धी सांडता मनी निष्काम होता मजसी एकत्व पावता मुक्ती अर्जुना. ऐसा तो ब्रह्ममय होतो नि ब्रह्ममयतेचा भावही जातो मग अमृत तत्व होऊन राहतो तो चिरंतन.
सूर्य तो गवता रात्र जात असे असता तैसे मजसी एकत्व पावता घडे भक्ती मजसी तुर्रेत एकत्व पावता मजसी जवळीक पांडुसुता तेव्हाच तो तत्वतः स्वरूप माझे दीपाने दीप लावता न ओळखता येई पहिला कोणता तैसा मीच होऊन जाता प्राप्ती माझी मग माझी नित्य शांती तया दशा तेची कांती ऐसे एकच होऊन राहती माझे ठाई ऐसे पार्था पुढती पुढती तेच तेच सांगू किती म्हणून ती माझी भक्ती सोडू नये कुळाचा गर्व टाकावा जातीचा अभिमान त्याजावा पांडित्याचा भाव तो संपवावा मनातून वाया रूप तारुण्याची सुंदरता नि जपतपाची वाच्यता जोवरी नाही मजसी एकता ते पाल्लाळ सारे धान्य जरण लागले कंसाला मग काय करावे पिकाला तैसे मज अंतरता मज एकत्वाला नाही भक्ती जैसे सरोवर जे आटले एकमेका दोन दुःखी भेटले वांज झाड ते फुलले फळाविन तैसे असता सकळ वैभव अथवा कुळजाती गौरव जसे शाबूत शरीर अवयव जीवाविन तैसे माझी ये भक्तीविन जळो ते जीवन जगन ते तर पृथ्वीवरील पाषाण जैसे अर्जुना हिवराची दाट सावली ती सज्जन जाणून टाळती तैसे पुण्य डावलून जाती अभक्ता ते निंबासी निंबोळ्या आल्या त्या कावळ्यांनीच खाल्ल्या तैसा भक्तिहीन जातो वेडल्या दोषांनीच पक्वान खापरात घेतले वाढून चौरास्त्यात ठेवले ते कुत्र्याचेच बा झाले जैसे अर्जुना तैसे भक्तिहीनाचे जिने जो स्वप्नीही पुण्य न जाणे संसार दुःखासी आमंत्रणे दिदले त्याने कुळ असो कसेही वा जन्म जातीत कोणत्याही देह त्या पशुचाही हरकत नाही गजेंद्र मगराची कथा तुझ माहीत आहे पार्था त्या हत्तीसही मी सर्वथा उद्धारिलेच की नीच असो असे नाका जाती अधमातील अधममती त्या जातीत जे जन्मती तेही योग्य ते पाप योनी मूढ मूर्ख जसे का दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व व्हावे जे गाती माझे गुणवर्णन जया दृष्टी माझेच दर्शन अर्पती या पुले मन मज ठाई माझे या कीर्ती विन जयाचे रीते नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी सेवा ते विषय दुसरा नेनती फक्त मजसाठीच जगती वा मरण ते पत्करती माझ्या विना ऐसा गवाच परी पांडवा जी आपुली या सर्व भावा मज ठाई धरता ओलावा मीच होती ते असे नाका पाप योनी अति अपूर्ण जे अध्ययनी ते मजसी एकत्व पावणे मुक्त होते आपल्या भक्तीचे कारणे दैत्यांनी देवा आणले येऊने माझे नरसिंह होऊन प्रकटले भक्तांसाठी प्रल्हादाची ती कथा माझे ऐवजी तयाचे नाव घेता होई सर्व गोष्टींची प्राप्यता नामासारखी दैत्यकुळी प्रल्हादे जे केले ते इंद्रासही न जमले ऐसी भक्ती तत्व चांगले कुळ जाती होणे माझ्याशी एक रूपता तीच जीवनाची सफलता इंद्रिय मनबुद्धी सरता गाठ माझी म्हणून कुळ जाती वर्ण हे अवघेची अकारण मजसी एक रूप होण भक्ती आहे जे मज ठाई येते मजसी एक रूप होती तयांचे जन्म मरण संपत्ती आपोआप जसे अनेक ते नाले गंगेसी येऊन मिळाले मग गंगाच ते झाले अनायासे खैर आणि चंदन संपते हे वेदाचे भाषण
जेव्हा जाते ते जळून अग्नी माझी. मजसी एक रूप होता संपते जाती वर्णाची कथा. मजसी एकत्व पावता भेद नाही. जाती व्यक्ती संपती जे दवा एक रूप मजसी होती. जसे मिठाचे कण विरती सागरा माझी. तव वरीच नदी नाल्यांची नावे तव वरीच पूर्व पश्चिम म्हणावे. जवन येती आगवे समुद्रा माझी. मजसी एक रूप होत प्रवेशो मज ठाई तुझे चित्त. मग आपले ते एकत्व अनादीच की. परिसाचा स्पर्श होता लोखंडासी प्रकटते सुवर्णता. तैसे मजसी येऊन मिळता मीच होई. प्रेमाच्या त्या कारणे मजसी एक रूप होणे. मग मीच होऊन राहणे सदोदित. जयांनी मजसी वैर केले ते मनी भय धरले. ते मजसीस येऊन मिळाले सुषुपालादिक. मजसी जयांचे सोयरेपण ते यादव गेले मजठाई विरुण. एकत्व माझ्या ममत्वा कारण वासुदेव देवादिका. नारदा ध्रुवा क्रूरा शुका आणि सनत कुमारा. भक्तीद्वारेच मी धनुर्धरा प्राप्त झालो. विषय वासनेतून गोपिकाला भय संभ्रमातून. कंसाला घातकी बुद्धीतून शिशुपालाला प्राप्त मी. भक्ती असो की विषयता वैराग्य असो की वैरता. स्वधर्मासी अनुसरता प्राप्ती माझी. सर्व पाप योनी येतात माझ्याच ठिकाणी. भक्ती भावे मजसी भजुनी मीच होती. ब्राह्मण श्रेष्ठ वर्णात स्वर्ग मिळे जया दानात. वेद विद्या सेवसत घरी त्यांच्या. देवते पृथ्वीवरचे मूर्तिमंत रूप साधनेचे. भाग्य सकळ तीर्थाचे जया ठाई. अखंड यज्ञ करुण वेदयुक्त ज्यांचे आचरण. तयांच्या आशीर्वादान कल्याण होई. तयांच्या असते कारण सत्कर्मांना मिळे पोषण. आणि सत्याचं ते जिवंत राहण त्यांचे कारणे. जयाचे निबोले यज्ञी पर्जन्य प्रकटले. समुद्रानेही पाणी आपले दिले यांचे साठी. तयासाठी मी लक्ष्मी डावलली होती. मी कौस्तुभ घेऊन हाती. वाढविली वक्षस्थळाची महती मी माझ्या. तयाच्या चरणाची खुन माझे हृदयी आहे जतन. म्हणून असती दैवीऊन माझे ठाई. जे दवा ते कोपती आणि काळास ही जिंकती. आणि तयांची कृपादृष्टी ती सिद्धिदायी. ऐसे पूज्य जे ब्राह्मण अति मजठाई निपुण. मजसी एकत्व पावून राहती सदा. चंदनाच्या संगती कारण निंबही होतसे पावन. देवही करती धारण मस्तकी त्यांना. मग बाते चंदन का मी न करेल धारण. तैसे मजसी एकत्व पावून ते मुक्त अर्जुना. करण्या दाह शमन शिवे केला चंद्रधारण. तेव्हा हलाहल प्राशन पचनी पडले. मग शीतल जे चंदन मी कान करावे धारण. तैसे हे ब्राह्मण एक रूप मजसी. रस्त्यावरील पाणी वाहते ते अंती सागरच होते. मग गंगा सागरी मिळते ते नवल नाही. मनोनी राजश्री असो वा ब्राह्मण. जे येती मजसी शरण. मग मजसी एक रूप होऊन मीच होती. काय करू जीव भावाचे वर्णन. ते तर फुटक्या नावेत बसन. जसे शस्त्रांचे घाव जेलन उघड्या अंगी. अंगावर पडता पाशन. कान करावे कवच धारण. का टाळावे औषध प्राशन रोग होता.
वनात वनवा पेटला असता, कान करावा वाकडा रस्ता, आणि टाळण्या ही दुःखता करावी भक्ती. कैसे विसरले हे मजला, बळी पडले ते गर्वाला, न प्राप्त होता भक्तीला ते माझ्या. विद्या तारुण्याचा गर्व धरती, मजपासून दूर जाती, आणि भोगती भोगती जे अशाश्वत. देहास सत्य मानून धिक तयांचे भोग भोगन, जातसे देह मरून क्षणार्धात. जीवपण दुःखाचा डोंगर, तेथे मरणाचा वावर, टाळून दुःखाचा बाजार मुक्त व्हावे. ऐशा मरणाच्या ठिकाणे कैसे बा सुखी होणे, दुःखात सुख शोधणे मूर्खपणा. विषाचा कांदा वाटावा, नि तयाचा रस सेविता, कैसी प्रकटेल ती अमरता विषाठाई. तैसे विषयाचे सुख, ते केवळ परम दुःख, परी हे सर्व मूर्ख फसती तेथे. शिर तोडून आपले, पायाच्या जखमेवर बांधले, तसे विषय भोग इथले मृत्यू अर्जुना. या मृत्यूच्या ठिकाणी नाही सुखाची बा कहाणी, कधी का विस्तवाच्या अंथुरणी येई झोप. या लोकीचा चंद्र क्षयरोगी, सूर्य उदय अस्त भोगी, आणि सुखाच्या अंगी दुःख अर्जुना. येथे सुखाच्या सोबती होई दुःखाची उपस्थिती, होता गर्भाची निर्मिती मृत्यू येथे. येथे मनी नाही ते चिंतने, मग तैसेच बाहोने, आणि मग अखंडपणे भटकणे मृत्यूलोकी. येथे शोध तो घेता, न लागे कोणाचाच पत्ता, भासाची ती अखंडता येथे अर्जुना. हे अनित्यतेचे स्थान, ब्रह्मासही येतसे मरण, क्षणार्धात जाई संपून जीवन येथे. ऐसी अनित्य जी स्थिती, तिजला मूर्ख सुख मानती, आणि अखंड जन्म मरण घेती मृत्यूलोकी. पावन्या मजसी एकता, कवडीचीही नाही आवश्यकता, परी ओतती संपत्ती सर्वथा जेथे हानी. जो विषयात गुंतला, तया म्हणती सुखी झाला, जो इच्छान खाली मेला, म्हणती त्यासी ज्ञानी. जयांचे आयुष्य संपत आले, बळ प्रज्ञा सोडून गेले, तयात यांनी नमस्कारिले वडील म्हणून. जसे वय वाढते बाळाचे, कौतुक करती ते तयांचे, परी आयुष्य कमी झाल्याचे भान नाही. साजरा करती वाढदिवस, विसरून त्या काळास, व्यक्त करती उल्हास वय सरता. मरणाची तया अति भीती, कोणी मेल्यास ते रडती, आणि जिवंतपणी न करती सेवा त्याची. सर्पाने बेडूक अर्धा गिळला, तरी तो बेडूक धरू पाहे माशिला, तैसा यांच्या लोभाला अंत नाही. या मृत्यू लोकाच्या ठिकाणी सारी उरफाटीच कहाणी, अर्जुना येथे जन्मुनी फसलास तू. गणन्या मृत्यू लोकाचा त्याग, तू भक्तीच्या वाटेस लाग, प्राप्त होता तो योग मीच होशी. तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र मज नमस्कारी एक तत्वा. मज ठाई ठेवून अवधान, मनोसंकल्प जाऊ दे जळून, मजसी एकत्व पावून मुक्त व्हावे. मजसी एकत्व पावता, जानशील तुझी माझी एकता, योगाची ती रहस्यता सांगितली तुझ. अवघेच रहस्य आपले, जे चोरून होते मी ठेवले, तुझसाठी पहा उघडले हृदय माझे. ऐसे भगवंताचे बोलणे, ऐकले त्या संजयाने,
ऐसे भगवंताचे बोलणे ऐकले त्या संजयाने. मग राजास तो काय म्हणे ऐका आता. ऐकले का तुम्ही दाता परी म्हातारा निवांतची होता. जशी म्हैस पाण्यात बसता उठेच ना. तैसे संजयाने डोके हलवले म्हणे ज्ञानामृत येथे वर्षले. आणि पहा महाराज गेले अनवधानाच्या गावा. हा अन्नदाता आमचा तया दोष देता मळेल वाचा. ऐसाच बास व्हावयाचा दुर्दैव जय. परी बापा मी भाग्यवान आज ऐकले आत्मज्ञान. पहा कैसे श्री व्यासांनी कृपा केली. असे मोठ्या सायासाने बोलले संजयाने. मग सात्विक त्या भावाने भरून गेला. मनी चकितता आली वाणी